मी याच्यापूर्वी गुन्हे दाखल केले असेल, ते माझा दौरा आहे म्हणून केले असेल, हे मी तपासेल. आपल्या शहराचा एक प्रश्न आहे जो अमल महाडिकने मला सांगितलं की महसूल आयुक्ताचं कार्य व्हायचं असेल तर जनगणना येऊ द्यावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्याचे महत्वाचे प्रश्न सोडण्याकरता आलो आहे. सर महसूलमध्ये आपण इतके धडाधड निर्णय घेतले, लोककल्याणकारी आपण खूप चांगले निर्णय घेतलेत. आमच्या कोल्हापुरांची एक मागणी आहे, आता खंडपीठ होते कोल्हापूरला, तर कोल्हापूरला महसूल आयुक्तांचं कार्यालय व्हावं अशी, विभागीय आयुक्तांचं कार्यालय अशी मागणी आहे. याबद्दल नाही तर याच्यामध्ये दोनच भाग आहे की महसूल आयुक्ताचं कार्य व्हायचं असेल तर जनगणना येऊ द्यावी लागेल आणि जनगणना आल्यानंतर नेमकं मग कसं या पश्चिम महाराष्ट्राचं विभाजन करता येईल, दोन भागामध्ये विभागीय आयुक्तामध्ये, हाही विचार करता येईल. जसं मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे एक विभागीय आयुक्ताला आहे, नांदेडला व्हावं की लातूरला व्हावं ही मागणी आहे. त्यामुळे तिथलाही प्रश्न सरकारसमोर आहे. हे दोनही प्रश्न कोल्हापूर आणि लातूर की नांदेड हे जे प्रश्न आहे हे जनगणनेचे आकडे आले की मात्र मग याच्यातला निर्णय होणार आहे. साहेब, बघायला गेलं तर संजय राऊतांनी अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारासंदर्भात एक भाष्य केलेलं आहे. अंगणवाडी काय दिवसभर संजय राऊत जाऊन बसता. या कोल्हापूरमध्ये आज मी कोल्हापूर जिल्ह्याचे महत्वाचे प्रश्न सोडण्याकरता आलो आहे. कोल्हापूरच्या जनतेला मी 2 तास महसूल खात्यामध्ये त्यांना काही प्रश्न असतील, काही निवेदन असतील ते घेण्याकरता दिले आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की मी 3 ते 5 जिल्हाधिकारी कार्यालयात बसून जास्तीत जास्त जनतेचे निवेदन, जास्तीत जास्त प्रश्न सोडण्याचा विचार सरकारचा आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे खऱ्या अर्थाने लोकांच्या कामं करून या ठिकाणी विश्वास आम्हाला जिंकायचा आहे. जसं आपण बघितलं की आमच्या शिवाजी पाटीलनी हेरे सरंजाम चंदगडचा मोठा विषय माझ्याकडनं मार्गी लावला. आता या ठिकाणी आपल्या शहराचा एक प्रश्न आहे जो अमल महाडिकने मला सांगितलं आहे, शेरी इनाम. तर शेरी इनामचाही प्रश्न सोडवायचा आहे. असे प्रश्न सोडण्याकरता मंत्री आले पाहिजे. अंगणवाडीच्या खाद्यपदार्थाबद्दल मी सांगतोय वारंवार की जिथे जर खाद्यपुरवठा चुकीचा असेल तर अन्न पुरवठा प्रशासन निर्णय घेईल. तो त्या ठिकाणी तपासला जाईल, तपासता आहे. काही ठिकाणी परवा ते अंगणवाडी सेविकेने सांगितलं होतं, त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आपल्याही जर लक्षात आलं, मीडियाच्या लक्षात आलं, ते आम्हाला कळवा. शासनाला काही ना काही भूमिका मीडियाच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्ष असतील, आम्ही असू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे कळलं की इथे निकृष्ट आहे आणि निकृष्ट असेल तर ते होणार नाही याची काळजी सरकारने घेणे गरजेचं आहे. ते आम्ही घेऊ. तर ते काय बोलतात जाऊ द्या ना. पण माझं म्हणणं असं आहे की अंगणवाडीमध्ये जर निकृष्ट अन्न पुरवठा असेल, तो निकृष्ट अन्न पुरवठा थांबवणे आणि मुलांच्या जीविताला बाधा होणार नाही, मुलांचे जीव धोका देणार नाही, त्यांचं आरोग्य धोका देणार नाही, ही काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. ते आम्ही घेतो. नाही केली त्यांची अंगणवाडी सेविकांची कारवाई केली, त्यानंतर सरकारने दखल घेतली आणि त्या अंगणवाडी सेविकाला पुन्हा त्या ठिकाणी कामावर घेतलेलं आहे. त्यामुळं सरकार हे अतिसंवेदनशील आहे. जर असं प्रकार जर कुठे आढळले तर आम्ही त्यात लक्ष घालू आणि कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या आरोग्याला धोकादायक होणार नाही काळजी घेऊ. आपण म्हणताय की तुम्ही सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथं कोल्हापूरमध्ये सगळे नाही म्हटलं, जनतेचे निवेदन देण्यासाठी जेवढे माझ्या अधिकारात आहे ते सारे सुटेल, माझ्या महसुली कायद्यात आहे ते सारे सुटेल आणि जे निर्णय काही घ्यायचे असतील सरकारनं ते घेऊ. याला 19 गुन्हे आहेत जे दाखल झालेले आहेत. तहसीलदारांच्या नावाने आहे, त्यांच्या सहीचा खोटा शिक्का तयार करून जर शेतीचे आदेश काढण्यात आले. तुम्ही यायच्या आदल्या दिवशी ते 19 जणांवरती गुन्हे दाखल झाले. कुठेतरी तुम्ही येणार म्हणून नास्तिक एवढे गुन्हे दाखल झाले की ह्याच्या आधी संपूर्णपणे जो बेफिकिरीचा कारभार आहे तो चालत होता. नाही, माझं कारवाई होणार का? आमचं सरकार हे पारदर्शी, लोकाभिमुख आणि संवेदनशील आहे. कालपर्यंत गुन्हे का दाखल झाले नाही याची तपास मी करेन. मी याच्यापूर्वी गुन्हे दाखल केले असेल, ते माझा दौरा आहे म्हणून केले असेल, हे मी तपासेल. पण या कोल्हापूरमध्ये महसूली प्रशासन पारदर्शी, गतिमान चाललं पाहिजे का? चाललं पाहिजे. ही भूमिका आमची आहे, आमच्या सरकारची आहे. आणि काही राहिलं असेल तर मी आज बसणार आहे. 3 ते 5 जनतेचे निवेदन घेणार, मग 5 ते 7 आमच्या अधिकाऱ्याची बसणार आणि काय अधिकाराचे प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत त्याही समजून घेणार आणि लोकांचे निवेदन जे येतील त्यावरही मी मार्ग काढून जाणार. पुण्यामध्ये बघायला की जी साखरेची दरवाढ झालेली आहे ती कृत्रिम दरवाढ आहे आणि ह्याच्यामध्ये खूप घोटाळा अशा पद्धतीचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांनी संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करणं त्यांचं काम आहे. पण आमच्या सरकारमध्ये घोटाळा काही नाही आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे
मधल्या काळामध्ये साखरेचे भाव कमी असल्यामुळं काही कारखानदार डायरेक्ट इथेनॉलवर गेले आणि इथेनॉलची जास्त निर्मिती झाली, साखर कमी झाली. किमान तो एक काही फरक आहे का ते तपासायला लागेल. मी काही मला पूर्ण माहिती घ्यायची आहे कशामुळे हे होत आहे. पण मुख्य प्रश्न आहे की मागच्या वर्षी साखर जास्त व्हायची, साखरेचे भाव पडायचे, साखरेचे खूप स्टॉक असायचे. पण मधल्या काळामध्ये इथेनॉलवर खूप मोठ्या प्रमाणात लोक शिफ्ट झाले आहेत, त्यामुळे थोडा फरक पडला असेल. पण महागाईच्या आपला गणेशोत्सव आणि नाही ते लक्ष टाकताय. ते महागाई साखरेचे रेट वाढवू नये याकरता राज्य सरकार केंद्र सरकारने काय केलं पाहिजे याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये याची चर्चा होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे, केंद्र सरकारमध्ये माननीय पियुष गोयलजींनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चितपणे यातला मार्ग काढणार आहोत. जे साखर कारखानदार आहेत त्यांनी जर साखरेची साठा केला असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, साखरेचा साठा असेल तर साठेबाजावर कारवाई होणारच आहे. ती करतोच आहे आपण आणि ती करूच. पण महत्वाचं काय की जास्तीत जास्त यावेळेस गाळप जे आहे किंवा ऊसाचे जे शेतकरी आहेत किंवा ऊसाचे जे कारखानदार आहेत ते इथेनॉलवर मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालाय, ते बघायला लागेल. अभियोग